गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिरूर शाखेच्या वतीने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीराजे गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंभे होते। कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप, शहाजी पवार, शरद निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शिरूर तालुक्यातील 70 ते 75 शिक्षक बांधवांना शिक्षक समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला गेला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कार्यकारिणी अध्यक्ष कैलास पडवळ, सरचिटणीस दत्ता आढाव, महिला आघाडी अध्यक्षा मालन गायकवाड, जिल्हा नेते शरद निंबाळकर, अविनाश चव्हाण, धोत्रे, शकाराम पराटे आदींनी सहकार्य केले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने संचमान्यता व अतिरिक्त शिक्षक समायोजन बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिनांक 9 फेब्रुवारी रोजी निवेदन सादर केले। यावेळी जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे, तालुकाध्यक्ष तुळशीदास धांडे, उमेश चुनकीकर, संतोष राऊत उपस्थित होते, अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे। कुळवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा देवळी जिल्हा वर्धाचे वतीने 19 फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 1 ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे राहणार आहेत। कार्यक्रमाचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी अश्विनी नेमाडे करतील। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य, विभागीय व जिल्हा पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत। विविध मागण्यांच्या संबंधाने राज्यभर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना, 11 प्रधान कामगार संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार देशातील 5 कोटी कामगार कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या आग्रहासाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी संप केला। राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने देशव्यापी संपाला पाठिंबा घोषित करत असतानाच राज्य सरकारकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांच्या सोडवणुकीकडे लक्ष वेधण्यासाठी 2 तासाचे धरणे निदर्शने सत्याग्रह करण्याचा निर्णय समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी जाहीर केला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या सत्याग्रहात सहभाग घेतला। 15 मार्च 2025चा संच मान्यता शासन निर्णय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधकारात ढकलणारा आहे। सदर शासन निर्णय रद्द करण्याची मागणी कायम आहे। या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी काढलेले शिक्षण संचालनालयाचे पत्र स्थगित करण्यात यावे व प्रथम संच मान्यता दुरुस्तीसह राज्यात एक वाक्यता राहील अशा प्रकारे नियोजन करण्यात यावे। सोबतच भाषा आणि समाजशास्त्र विषयाच्या अतिरिक्त ठरणाऱ्या पदवीधर शिक्षकांच्या बाबतीत निश्चित धोरण आखण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाकडे केली आहे। कोल्हापूर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या महिला आघाडी प्रमुख सुश्री वर्षाताई केनवडे यांची निवड करण्यात आलेली आहे। वर्षाताई केनवडे यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती परिवाराने अभिनंदन केले असून कोल्हापूर येथे झालेल्या सत्कार समारंभास शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, सुधाकर सावंत, अर्जुन पाटील, प्रमोद तोंडकर, ज्योतिराम पाटील आदींची उपस्थिती होती। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार।